बघा मित्रांनो, आपल्याला आपली जन्मतारीख मात्र माहित आहे, पण ज्या दिवशी आपण जन्मला ना त्या दिवशी वार कोणता होता हेच माहित नाही. लक्षात. त्याच्यासाठी आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा. जो प्रश्न तुमच्या कंबाईन ग्रुप सी अर्थात तुमच्या गट क साठी लय उपयोगाला पडणार आहे. लक्षात. या शिकवतो बघा रे. काय म्हणताय? 23 ऑक्टोबर 1948 रोजी कोणता वार होता? तुम्ही तुमची जन्मतारखेचा वार लक्षात काय होता मला कमेंट मध्ये नक्की टाकायचंय. लक्षात. पण त्याच्या अगोदर हे समजून घ्या रे, तारीख बघा किती रे, 23 किती ऑक्टोबर किती रे 1948. काय करणार बघा रे, आता काय करायचं, सर्वात अगोदर दिलेली तारीख घ्या. किती आहे रे 23. याच्यामध्ये हा जो ऑक्टोबर महिना आहे ना याचा आपल्याला कोड लिहावा लागतो. पण महिन्याचा कोड लिहिण्यासाठी आपल्याकडं जसं तुमचा आधार कार्ड नंबर आहेत ना 12 नंबर आधार कार्डचे, तसंच या 12 महिन्याचे 12 कोड सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. बघा इकडे सांगतोय, हे बघा 033 614 625 परत येतं 035. बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आपल्याला महिना कोणता आहे? ऑक्टोबर. ऑक्टोबरचा कोड किती आहे रे? 0 अधिक 0. त्यानंतर ना काय करायचं, हा जो महिना आहे, हे जे वर्ष दिले ना या वर्षातल्या शेवटचे 2 नंबर लिहा. किती आहेत? 48. परत काय करायचं माहितीये का, या 48 वर्षामध्ये एकूण लीप वर्ष किती आहे ते शोधावं लागतं. 48 वर्षामध्ये लीप वर्ष शोधण्यासाठी मला या 48 ला 4 न भागावं लागेल. लक्षात. 4 न भागून जो काही पूर्ण भाग येईल लक्षात तो मी घेणार. का बरं? लीप वर्ष शोधण्यासाठी आपण 4 न भागतो, बरोबर आहे ना. ठीक आहे, चला 4 1 4 4 2 8 पूर्ण भाग किती आला रे? 12. म्हणून अधिक 12. त्यानंतर न हे 1948 हे येतं 1900 ते 1999 या शतकामध्ये येतो आणि या शतकाचा कोड आहे आपल्याकडे 0. जर तुम्हाला विचारलं बाबा 2000 ते 2099 चा कोड काय आहे, तर त्याचा कोड आहे 6. आलं का लक्षात. आता बघा मी काय सांगतोय, ह्याचा कोड आपल्याकडे किती आहे रे? 0 आहे. म्हणून अधिक 0 केलं, सगळ्यांची बेरीज करा. 23 आणि 48 हे बघा 8 आणि 3 लक्षात 11. लक्षात. 11 ला 1, हाच्याला 1 लक्षात. 4 आणि 1 5 आणि 2 7 म्हणजे 71. 71 आणि 12 73 आणि 10 लक्षात किती आहे? 83. बरोबर आहे का. जे काही 83 आलं ना, मग या 83 ला किती न भागायचं माहितीये का? 7 न. का बरं रे? एका आठवड्यामध्ये वार किती असतात? 7. म्हणून 7 न भागतोय. 7 न भागत असताना 7 1 7 किती शिल्लक राहिले? 1 राहिला बघा रे. किती झाले? 13. 7 1 7 लक्षात. किती झाले? हे बघ 11. किती झाले रे? 11. बाकी किती राहिले बघ? 13. बरोबर आहे. 11 इथं 7 1 7 आणि 13 बघायचे आपल्याला. 8 9 10 11 12 13 म्हणजे किती रे? 6 बाकी राहिली. बरोबर आहे का. जे काही 6 बाकी राहिली ना लक्षात. मग हा एक दिवसाचे कोड आहेत. जर 0 जर बाकी राहिली तर रविवार घ्यायचं, 1 बाकी राहिली सोमवार घ्यायचं, 2 बाकी राहिली मंगळवार घ्यायचं, 3 बाकी राहिली तर काय घेणार? बुधवार, 4 बाकी गुरुवार, 5 बाकी शुक्रवार, 6 बाकी राहिली तर कोणता वार घेणार रे? शनिवार. लक्षात. या दिवशी होता कोणता रे? शनिवार. पर्याय नंबर 1. समजलं. लक्षात. हे जर समजलं असेल म्हणजे या दिवशी 23 ऑक्टोबर 1948 ला वार कोणता होता? शनिवार होता. बघा 1948 मी काढून दाखवलं. तुम्ही प्रत्येकाची जन्मतारीख काढाच, पण त्यासोबतच लक्षात 17 जुलै 2023 ला कोणता वार होता तेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायचंय. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा आणि प्रत्येकाच्या जन्मतारखे दिवशी कोणता वार होता हे माहिती करून घ्या. ओके.